दिखावा, मुखवट्यामागची नाती. स्वतःच्या फायद्यासाठी सख्या मुलीचा बळी देणाऱ्या आणि समाजात उजळ माथ्याने फिरणाऱ्या जोडप्याची मुखवट्यामागची कहाणी. शहरापासून दूर असलेल्या एका आलिशान हॉलच्या टेरेसवर जोरदार पार्टी सुरू होती. सगळेजण बाहेरच जग विसरून धमाल करत होते. प्रत्येकजण स्वतःला देखील विसरलेला होता. प्रत्येकाच्या हातात विदेशी दारूचे चषक होते. जो तो जमेल तसं नृत्य करत होता. कोणी कोणासोबत नृत्य करावे यालाही काही बंधन नव्हते. जो तो स्वतःमध्येच मग्न होता. मंद प्रकाश, मंद म्युझिक, सिगरेट दारूचा संमिश्र वास आणि समिष जेवण यामुळे वातावरण धुंद झालेलं होतं. गोयल आणि गोयल कंपनीचे मालक श्री आशिष गोयल यांनी ही पार्टी आपल्या काही खास अधिकाऱ्यांना दिली होती. अशी पार्टी द्यायला कारण देखील तसंच होतं. राजशेखर मुलानी यांनी कंपनीला अब्जावधी रुपयाचं टेंडर मिळवून दिलं होतं. त्या खुशीमध्ये गोयल यांनी ही पार्टी आयोजित केलेली होती. त्यामुळे अर्थातच पार्टीचे मुख्य आकर्षण श्री आणि श्रीमती मुलानी हेच होते. त्यांचा आकर्षक पेहराव सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. त्यांच्या मिसेसनी देखील सगळ्यांचं लक्ष वेधलं जाईल असा शृंगार केलेला होता. सोबत त्यांची 25 वर्षाची मुलगी सिया देखील आलेली होती. तारुण्य सुलभ सौंदर्याने ती अधिकच आकर्षक आणि विलक्षण सुंदर दिसत होती. एका टेबलावर बसून ती मद्याचा हलकेच एखादा घोट घेत होती. मधूनच सिगारेटचा जोरदार झुरका ओढत होती आणि हवेत धुराचे वेटोळे सोडत होती. त्या पार्टीत असून देखील तिचं वर्तन अलिप्त होतं. जणू तिला कशाचंच काही घेणं नव्हतं. उलट अगदी नीट पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावर एक उदासपणाची छटा दिसत होती. पण हे पाहायला कोणाला वेळ होता. जो तो पार्टी मनसोक्त एन्जॉय करत होता. मध्येच गोयल यांनी सियाला डान्स करायला आमंत्रण दिलं, पण तिने त्यांना साभार नकार दिला. जवळच मिस्टर आणि मिसेस मुलानी एकमेकांच्या कमरेत हात घालून डान्स करत होते. मिसेस मुलानीच्या कानाजवळ तोंड नेत मुलानी म्हणाले, डार्लिंग, आजची पार्टी खरं तर तुझ्यामुळेच आहे. आता पुढच्या महिन्यात दुप्पट पगारवाढ, वर्षातून एकदा परदेशवारी, गाडी, बंगला, सगळं स्वर्गसुख. हात जोडून उभं राहिलं बघ. हो ना, मागच्या वेळेस मी नसते तर तुमची नोकरीच जाणार होती. त्यासाठी मला गोयल साहेबांकडे स्वतः जावं लागलं होतं आणि त्यांनी त्यावेळेस एका रात्रीच्या मोबदल्यात निदान ऐकलं तरी. पण यावेळची गोष्ट वेगळी होती. यावेळी टेंडर पास करून घेणं अत्यावश्यक होतं. आता तुझा काहीच उपयोग नव्हता. असं बोलू नका बरं, अजूनही मी सुंदरच दिसते. असं म्हणत कृतकोपाने बाईंनी मुलानी साहेबांना दूर लोटले. हो, मी कुठं नाही म्हणतोय, पण आजचे श्रेय सियाला द्यायला हवे. ती राजी नसती तर हे टेंडर कसं मिळालं असतं, मुलानी म्हणाले. पण तिला राजी करण्यात माझाही हात आहे बरं, मिसेस मुलानी म्हणाल्या. पण अखेर ती माझी मुलगी आहे, मुलानी अभिमानाने म्हणाले. छे, तिला जन्म देण्यात माझाही तेवढाच वाटा आहे बरं. मिसेस मुलानी असं म्हणत असतानाच मोठा आवाज झाला. एकच गोंधळ उडाला. टेरेसवरून सियाने खाली उडी मारली होती. वरून तिच्या डोक्याभोवती रक्ताचे थारोळे जमलेले दिसत होते. समाप्त. लेखक दत्ता जोशी.